धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना करून आजच्या अंतिम रजनीतील सुपर 6 मधील दुसऱ्या लढतीला आपण सुरुवात करत आहोत। 3 ओव्हरची मॅच आहे। ॲट एनी कॉस्ट 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटाच्या आत टाकणं बंधनकारक आहे। सामना सुरू होतो। या दोन्ही टीम्सला सर्व उपस्थितांच्या वतीने देवत ऑल द बेस्ट। तोंडली टीमचे उपस्थित तमाम लाडके क्रीडा रसिक आणि त्या सोबतीनं आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे बीचचे उपस्थित तमाम लाडके क्रीडा रसिक आणि उपस्थित मंचावरती आदरणीय सर्व अतिथींचा आम्ही काडोलकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक सस्तिने सरचे स्वागत। मॅची ऑन आघाडीला ओमकार त्याची सोबत देतात आकाश। पहिल्या बॉलवर सिक्सर आला तर तुकाराम खाटेकरी सर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज। पहिलाच बॉल चांगल्या वेगात टाकलाय। आदर्शला आपण बघत आहोत गोलंदाजी करत असताना। यापूर्वीच्या सुपर 6च्या पहिल्या लढतीत जनमान बांदिवलीनं दमदार विजय संपादित करत सुपर 3चं तिकीट काबीज केलेलं आहे। तर सुपर 6 मधील आणखीन एक लढत सध्या आपल्या बेटीला 3 ओव्हरची मॅच शॉर्ट फॉर्मॅट आणि त्यातला पहिला बॉल डॉट टाकलाय तो गोलंदाज आदर्शनं। लेफ्टी पेसर ज्याच्या स्पर्धेत बोलबाला राहिलाय, ज्याची गोलंदाजी भलतीच भरली या स्पर्धेत। शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईट बॉल। मिल्टी येते एक धाव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनाबे बी क्रिकेट संघाचं खातं खुलं होतं। यापूर्वी पहिल्या सामन्याच्या दरम्यान आवाज तुम्ही ऐकत होता। बदलापूर शहापूरची मुलुक मैदानी तोप आदरणीय सोमनाथजी खाडे सर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात। पहिला बॉल डॉट, तदनंतर आला वाईड, मिळाली येते एक एक्स्ट्रा धाव। बॉल तयार, हुक करण्याचा प्रयत्न होता, लाईन इथे चांगली आहे, शफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर, बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे। अक्रॉस लाईन सातत्यानं तुम्ही स्ट्रोक खेळतायत, मात्र बॉलच्या मेरिटवर जाणं आणि चेंडूच्या रेषेमध्ये जाऊन स्ट्रोक खेळणं देखील तितकंच गरजेचं असतं। त्याचा स्पष्ट सध्या अभाव आपण बघत आहोत। बॅक टू बॅक डॉट बॉल पर्सेंटेज सध्या ओमकारच्या विरोधात वाढलेली आहे ती गोलंदाज आदर्शची। एक एक्स्ट्रा रन त्याच्या वतीने खर्च झालेली आहे। फुल टॉस ड्राइव्ह केला समोर, मिडॉलला फिल्डर उपस्थित झालेत, मात्र डीप मध्ये मिसफील्ड। सेकंडसाठी चान्स घेतलाय आकाशनं आणि आता नॉसरा करेनला जोपर्यंत थ्रो दिला जाईल सहजरित्या दुसरी धाव देखील बनलेली आहे। ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत कल्याण ग्रामीणची आणबान शान प्रवीण विशेषर आणि त्यांची सोबत देत आहेत कल्याण ग्रामीणचा सार्थ अभिमान योगराज बुटेरे सर। या दोन्ही ऑफिशियलचं करूयात वेलकम। 10 क्रिक लाईव्ह ज्यांच्या वतीनं सुरू आहे 3 कॅमेऱ्याची क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट। शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल, सातत्यानं ऑफस्टंपच्या बाहेर निघून स्क्वेअर लेग मिडविकेट झोन टार्गेट करायचे ओमकारला, मात्र बॉल थोडी हरकत करत निघालाय तो बरोबर मिडल आणि लेग स्टिक वरून ते यष्टिरक्षक सूरज विशेच्या हातात। डॉट बॉल। टीमची धावसंख्या सध्या स्थिर 3 ऑन बोर्ड, अवघ्या 3 धावा धावफलकावरती। ऑनलाईन व्ह्युअर्स 10 क्रिक या वाहिनीच्या वतीने आमच्यासोबत पुन्हा एकदा आजच्या अंतिम रजनी जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे। वेलकम ऑल ऑफ यू। एकाच चॅनलवरती गोलंदाजी आणि त्याचा फायदा मिळतो आदर्शला। यावलेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत बॉल भवऱ्यासारखा घरंगळत राहिलाय। शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला जोपर्यंत बॉल कव्हर केला जाईल कंप्लीट झाली। आणखीन एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या धावफल करती एकूण अंकित झाली ती 4 ऑन बोर्ड। 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर। 5 बॉलमध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी गोलंदाज आदर्शकडून झालेली आहे। आदर्शनं टीम जनमान तोंडलीला आदर्श सुरुवात करून दिलेले आहे सुपर 6च्या या महत्त्वाच्या लढतीत। स्कोर 4, एक डबल, एक सिंगल, एक वाईड, 3 डॉट, 5 बॉल टाकले, 4 धावा बनलेले आहेत। बॉल तयार, आदर्श स्विच इटचा अटेम्प्ट, लाईन इथे चांगली आहे, शरीर भेदक गोलंदाजी षटकाची झाली आहे सांगता। एंड ऑफ फर्स्ट ओव्हर। डॉट बॉल झालाय तो पहिल्या षटकाचा समारोप आणि पहिल्या षटकात पूर्णपणे दबदबा पाहायला मिळाला तो गोलंदाज आदर्श आणि त्या सोबतीनं टीम जनमान तोंडली क्रिकेट संघाचा। पहिल्या धावात इकॉनॉमिकल कामगिरी पहिल्या षटकात आपण बघत आहोत। धावा वेगानं बनल्या नाही, 4 डॉट बॉल, एक डबल, एक सिंगल, एक वाईड। P1 मध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत। 3 षटकांच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये हवा तसा पॉवर पॅक स्टार्ट आघाडीसाठी ओमकार आणि त्यासोबत आकाशला करता आला नाही, मात्र आता या मॅचमध्ये अजूनही 12 चेंडू बाकी आहेत। बॅटिंग ऑर्डर डीप आहे
आदर्श DS11च्या बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाचं. चांगल्या वेगानं चांगल्या स्ट्राईक रेटनं आता उर्वरित 2 षटकात धावा या मॅचमध्ये टीम आदर्श DS11 जे बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला बनवाव्या लागतील. षटक सुरू होते दुसरं. गोलंदाजीसाठी देवेश दाखल होत आहेत. सेकंड ओव्हर देवेशला आता गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये फर्स्ट ओव्हर तो टाकत होता. आता सेकंड ओव्हर. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय. विकेट किपर बीट. शॉट थर्डमॅनला बॅकअप देखील थोडं खराब आलं. बाईकचा सिग्नल आलेला आहे. मिल्टी येते एक अतिरिक्त धाव. चेंडू बॅटचा संपर्क करणं सध्या ओमकारसाठी चॅलेंज बनलेलं आहे. यापूर्वी ज्याची तिसऱ्या रणजीत जबरदस्त कामगिरी राहिली होती तो बॅटर सध्या महत्वाच्या सामन्यात धावांसाठी स्ट्रगल करतोय. लेग बायची एक धाव आणि धावसंख्या धावफलकावरती सध्या एकूण अंकित झाली ती 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती विथ हेल्प ऑफ बाईज. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा धाव खर्च झालेली आहे. यावेळेला खोला टाकलाय बॉल ऑफटर्मच्या बाहेर पण लाईन खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर बोर्डवर एकूण धावसंख्या अंकित झाली ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट ऑफ गुड लेन्स विकेटचा अटेम्प्ट. चेंडू बॅटमध्ये हवा त्याचा संपर्क घडला नाही. बरोबर बॅटच्या मिडलला स्ट्रोक करता आला नाही आकाशला. शॉट थर्डमॅनला अवी पडवल यांचा जबरदस्त बॅकअप आलेला आहे. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल पर्सेंटेज पहिल्या डावात कमालीची वाढलेली आहे. ऑलरेडी 3 षटकं 18 बॉलचा सामना आहे आणि त्यातल्या त्यात जर डॉट बॉल पर्सेंटेज वाढत गेली तर मात्र येणाऱ्या कालावधीत अनंत अडचणींना सामोरं जावं लागेल टीम आदर्श DS11 जय बजरंग डोंगर नावेला. लाईन पाहावी लागेल. वेल लेफ्ट व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आता ॲड होत असताना एक्स्ट्रा धावेसहित सध्या टीमची टोटल सध्या धावफलकावरती सरकते पुढे 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 10 बॉल अजूनही बाकी आहेत. आकाश खुनेकडून आता संबंध टीमला एअर स्ट्राईक अपेक्षित आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटर गेले. पूल केलाय. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत. हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसला आणि मैदानावरती सध्या आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बीला पहिला धक्का बसला. संघनायक सरसेनापती माघारी. आकाश खुने बॅक टू द पवेलियन. सातला नुकताच पहिला धक्का बसलेला आहे. संघनायक आकाश खुने बाद झालेत. बॅटिंगसाठी आता रोहित खुने दाखल होत आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. देवेश सूरज अँड ऑल टीम. आकाश संघनायक एकही धाबेचं योगदान न देता बाद झालेला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग स्टिक. इट इज व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावाच या मॅचमध्ये फायदेशीर राहिलेल्या आहेत आतापर्यंत. जर बॅटिंग कार्डचा विचार केला तर ओमकारनं फक्त विथ द बॅट 3 धावा योगदानित केलेल्या आहेत. आकाशांच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. रोहित नव्यानं दाखल झालाय. तर वाईडच्या स्वरूपात एकंदरीत 4 आणि लेग बायच्या स्वरूपात 1 अशा 5 अतिरिक्त धावा आतापर्यंत या महत्त्वाच्या सामन्यात धावफलकावरती ॲड झालेल्या आहेत. धावा कशा आहे की होण्यात परंतु येणं गरजेचं आहे. फुलटॉस होता. बॅटची कडा घेत निघाल्या मागे. एक सिंगल म्हणले. सेकंडसाठी चान्स रोहितनं घेतलाय आणि स्ट्रायकर एंडला रोहित बाद होतोय. चुकीचं कॉलिंग.
क्रिकेटमध्ये गरजेचा आहे संवाद आणि संवाद मधून आता बाजूला सरलाय. दोन बॅटरच्या दरम्यान झालाय वाद. फलंदाज झालाय रोहित. धावबाद. आणखीन एक विकेट. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकानं पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा तसा सध्या फलंदाजी करणाऱ्या आदर्श DS11 बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाचा डाव कोसळतोय. यानंतर रेग्युलर लॉट्स मधील फ्रेश मॅचला आपण सुरुवात करतोय. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये उपस्थिती गरजेची आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी आणि त्याचबरोबर संघर्ष 11 गवाळी. चला आकाशजी भोईर मेन स्टेजची संपर्कात या. ड्राईव्ह केला समोर धाव हवी आहे. थ्रो थोडा लेझी आला त्याच कारणास्तव सिंगल धाव सहज बनली आहे. नवीन बॅटर स्वप्नील दलवी बॅटिंगसाठी दाखल झालेला आहे. सिंगल धावेसोबत त्याचं वैयक्तिक खातं खुलं होते तर सांघिक धावफलक सध्या मार्गस्थ होत आहे. आदर्श DS11 बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाचं 10 ऑन बोर्ड. 10 धावा याचबरोबर सध्या स्कोरबोर्डवर. ओमकार लंगडेचं स्ट्रगल यापूर्वी आपण पाहिलंय. मात्र या खेळाडूकडे पोटेन्शियल स्किल आहे. आपल्या गुणवत्तेला क्षमतेला त्याला न्याय द्यावा लागेल. लाईन इथे खराब आहे. आणखीन एक वाईट बॉल. अतिरिक्त धावा सेकंड इनिंग मध्ये टेन्शन वाढवतील, चिंता वाढवतील. जनबान तुंडली क्रिकेट संघाचं देवा ते टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये मैदानात उतरतील. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत भरपूर साऱ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. धावा 11. 11 ऑन बोर्ड. वन्स अगेन वाईड. क्रिकेटचा सेफर कंट्रोल नियंत्रण सध्या बिघडलंय ते गोलंदाज देवेश यांचं. आणखीन एक अतिरिक्त धाव सध्या बहाल करण्यात आलेली आहे. दसरा दिवाळी संपली तरी देखील मोफतच्या बिना मेहनतीच्या धावा येतात जमेची बाब या मॅच मध्ये. आदर्श DS11 बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाकरता एक्स्ट्रा रन सध्या धावफलकाला पुढे नेत आहेत. स्कोर आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. या षटकातला 5वा वाईट बॉल देवेशनं टाकलाय. ऑन साइडला फटका आता लाजवाब आहे. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवट गोड. शेवट समर्पक होतोय. ओमकार यांच्या बॅटमधून पहिला विध्वंसक, विस्फोटक, आकर्षक आम्ही कानोलकर चषक. षटकार. चला एक एक्स्ट्रा प्लेयर सूरज आता आतमध्ये घ्यावा लागेल कारण 3 षटकांचा टाइम 2 षटकांसाठी वापरलेला आहे. दुसऱ्या षटकात एक्स्ट्रा 6 बॉल टाकले देवेशनं त्याच कारणास्तव जास्त वेळ खर्च झालेला आहे. सो ॲज पर रूल आता एक एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. स्कोर 18 बनलेला आहे. 18 ऑन बोर्ड. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकं संपली. 18 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. मागच्या षटकात देवेश थोडे महागडे राहिले. आता अंतिम षटकात जीवन गोलंदाजीसाठी. पहिला बॉल पुढ्यात टाकलाय. बॅटची कडक घेत निघालाय तो थेट एसटी रक्षक सूरज विषयाच्या दिशेनं. फलंदाज बाद. स्वप्नील माघारी परत आहेत. बिग विकेट डाऊन. बिग फिश कॉट इन नेट. आता लागलाय मैदानावरती धक्का. तिसरा तो आदर्श DS11 बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाला. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या षटकात देखील पहिल्याच बॉलवर जीवननं सुयश संपादित करून दिलेला आहे. 18 धावा बनलेल्या आहेत. जितक्या धावा अंतिम षटकात येतील तितक्या धावा मात्र गोलंदाजासाठी धावसंख्येचं लक्ष रोखत असताना फायदेशीर असतील. त्याच कारणासह आता दर्शन शेळकेला मैदानामध्ये धाडण्याचा धाडसी निर्णय संघ कर्णधाराने घेतलेला आहे. नॅचरल अग्रेसिव्ह प्लेअर.
काउंटर अटॅक ही खासियत आहे दर्शन शेळकेची. 5 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. 5चे पार स्कोर किती असेल. बॉलर तयार होतोय जीवन. पहिल्या बॉलवर त्यानं काढली आहे स्वप्नीलची विकेट. यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय, गॅप मोठा आहे. लॉंग ऑफला फिल्डर मात्र उपस्थित झालेत. एक सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतला नाही. थ्रो चांगला आलेला आहे. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 19 ऑन बोर्ड, 19 धावा. सध्याच्या स्थितीला धावफलकावरती ओमकारनं मागच्या षटकात शेवट गोड केलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स या बॅटरकडे. इंडिव्हिज्युअल मॅचमध्ये पाहिलं तर आतापर्यंत त्यानं सामना केलाय 7 बॉलचा 9 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून आलेलं आहे. यावेळेला खोलात होता बॉल. अपील स्ट्रॉंग अँड एसिड इज आउट. आणखीन एक फलंदाज बाद. ओमकार आता माघारी परततोय. आणखीन एका फलंदाजाला करावा लागतो परतीचा प्रवास. धक्का चौथा. तो क्रशर यॉर्कर होता. आतली कडा घेत निघाला तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. यष्टी रक्षक सूरज विषय यांचं कौतुक मात्र करावं लागेल. अशा क्लायमेटला या पद्धतीच्या कॅचेस पकडणं थोडं चॅलेंजेबल असतं, थोडं डिफिकल्ट असतं. मात्र बरोबर चेंडूच्या रेषेत येत हा चांगला झेल त्याच्या वतीने संपादित झालेला आहे. या षटकात दिवनं काढलेल्या आहेत 2 विकेट. जीवन सध्या इन्फॉर्म आहेत आणि नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत्यात प्रवीण शेळके. फिनिशर या टीमचा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. पाहायचं आता त्याचा फिनिशिंग टच कसा असेल. ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेचलाय बॉल. फिल्डर दूर आहेत. एक सिंगल बनले. सेकंडसाठी चान्स घेतलाय प्रवीणनं आणि आता दुसरी धावही कंप्लीट झालेली आहे. तिसरीसाठी निघालेत आणि स्ट्रायकर एंडला तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र फसलाय. दर्शन शेळके माघारी परततोय. धावचित धाबा 2. 5वा आदरा लागलाय. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दीपेश पेमारे दाखल होत आहेत. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. बॅट्समनला फॉलो केलेला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर खोलात बरोबर वेगात बॉल टाकलाय. जीवननं सध्या या षटकात छाप सोडलेली आहे. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट आता टाल्यांचा कडकडाट हृदय टीम तोंडलीच्या समर्थकांकडून, पाठीराख्यांकडून. स्टील 1 टू गो. धावा 21. 21. बॉल तयार होतोय जीवन. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला समोर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला नाही जीवननं. एकच धाव. सेकंडसाठी चान्स प्रवीणनं घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता अखेर गोलंदाजानं थ्रो दिलाय तो विकेट किपर एंडला. बॅटर दीपू देखील धावबाद. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. डाव संपलाय पहिला आणि पहिल्या डावांती 6 गड्यांच्या मोबदल्यात बनल्या गेल्या 22-22. तर सुपर 6 मध्ये आता विजयासाठी सेकंड इनिंग मध्ये जनमान तोडली समोर. 23 धावेचं टार्गेट. बावीस धावा पहिल्या डावात बनलेल्या आहे. आता गोलंदाजाने मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आदर्शनं, शेवटच्या षटकात जीवननं छाप सोडली, त्याच पद्धतीनं आता या मॅचमध्ये आता बॉलिंग डिपार्टमेंटकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाच्या तमाम पाठीराख्यांच्या 22 धाव्या बनलेल्या आहेत. 23चं टार्गेट आहे. चला ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. नेक्स्ट मॅच टॉस होतोय. आजच्या दिवसातील फ्रेश लॉटला यानंतर आपण सुरुवात करतोय. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी आणि त्यांच्या विरोधात संघर्ष 11 गवाळी हे 2 संघ आमने सामने असतील. टॉस कव्हर होतोय. दीपकजी घोलप यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.
आणि त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ही सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षणाची सजावट. सामना सुरू होतोय. सायंकाळचं हे जबरदस्त वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. संबंधक कानोलकरांनी अफाट मेहनत घेऊन या ग्राउंडची नवनिर्मिती केलेली आहे आणि या क्रीडांगणावरती रंगणारा आम्ही कानोलकर चषकाचा ना भूतो ना भविष्य हा अद्वितीय क्रीडा सोहळा. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. विजयासाठी 23 धाब्याची आवश्यकता. सूरज विथ आनंद ही ओपनिंग पेअर, तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत ओमकार, ज्याला आता गोलंदाजीमध्ये करावा लागेल काहीतरी चमत्कार. गेम इज ऑन. या दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलेतवर टप्पा पडल्याबरोबर निघाला बॉल. ते डेस्टी रक्षक दर्शन शेळकेच्या हातात. पहिल्या बॉलवर डॉट बॉल नव्हतोय. स्टार्ट गोलंदाज ओमकारचा. या स्पर्धेत एकाच सामन्यात फायपर कंप्लीट करण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहे. या स्पर्धेत त्याची गोलंदाजी नेहमीपेक्षा भलतीच आणि भन्नाट फॉर्ममध्ये आपण पाहिलेली आहे आणि त्याच्या वतीनं पहिल्याच बॉलवर डॉट बॉल कॉन्फिडन्स स्टार्ट सध्या सूरज विषयाच्या विरोधात करण्यात आलेला आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून निघालाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉईंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाण्याजोगा फटका. प्रशंसनीय फटका. क्लास दर्जा आणि गुणवत्ता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. ती सूरज विषयाच्या नावाची चौकार. या चौकारासोबत महत्वाच्या सुपर सिक्सच्या लढतीत 4 धाबेसोबत खातं खुलं होते सूरज विषय आणि त्या सोबतीनं टीम जनमान तोंडली क्रिकेट संघाचं. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. वेट ट्रान्सफर करत असताना फक्त दिशा दिली आहे. चौकारासोबत सध्या डाव सुरू होतोय. अजूनही विजयासाठी 19 धाब्याची आवश्यकता. मॅचमध्ये बॉल बाकी आहेत 16. डॉट बॉल पर्सेंटेज आणि विकेट फॅक्टर या मॅचमध्ये मॅटर करेल. कमबॅक गरजेचं असेल, महत्त्वाचे असतील ते विकेट्स त्या काढाव्या लागतील. इथनं फिल्डिंगमध्ये एफर्ट द्यावे लागतील. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो केलेला आहे. थोडे स्टेप आउट झाले होते सूरज. रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगल्या लेंथवरून हा बॉल निघालाय. थोडे डेस्टी रक्षक दर्शन शेळकेच्या हातात. डॉट फॉर डॉट. धावा सध्या स्थिर. 4 धावा स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना गोलंदाज तयार ओमकार. फुलटॉस बॉल. दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. आकाश चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल बनली आहे. सेकंडसाठी चान्स घेतलाय. थ्रो देखील खराब आलाय, वाईड आलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. आउटफील्डमध्ये आता वेगवान थ्रो आणि त्याचबरोबर पहिल्या सटेमध्ये बॉलवरती येणं ही कामगिरी करावी लागेल. अदरवाईज जेव्हा जेव्हा धाव घेण्याची संधी बनते नेहमीच त्या संधीचं सोनं सूरज करत असतो आणि मागच्या बॉलवर देखील तेच घडलं. त्यानं पाहिलं फिल्डर थोडा दूर आहे, त्यानं वेळ घेतलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी ताळमेळ साधत या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेसोबत धावा बनलेल्या आहेत त्या 6. 6 ऑन बोर्ड. फुलटॉस. समोर सेट बॅटनं ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या फिल्डरला संधीच नाहीये. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. निघालाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज विषयांच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका. चौकार. प्रॉपर प्लॅनिंग आणि त्याचं एक्झिक्युशन तुमच्या वतीनं व्हायला हवं. कमी धावसंख्येची टोटल तुम्ही डिफेंड करतायत. ॲज पर फील्ड प्लेसमेंट गोलंदाजी व्हायला हवी. मात्र फुलटॉसवर समोरच्या दिशेनं पाण्याजोगा ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. तो सूरज विषयाच्या बॅटमधून. चौकारासोबत स्कोर सध्या 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. तंत्रशुद्धी फलंदाजी ही ओळख आहे सूरजची. यावेळेला बॅटची कडा. बॉल हवेत. फिल्डर पोहोचले नाही रोहित. या पद्धतीला अशा डिफिकल्ट कॅचेस देखील तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. हाफ चान्सेस देखील क्रिएट कराव्या लागतील. सिंगल धाब्यासोबत स्ट्राईक सूरजने स्वतःकडे ठेवली आहे. 23 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती 11 धावा बनलेल्या आहेत. गुड स्टार्ट. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट. 23 धाब्याच्या छोटेखानी टार्गेट चेस करत असताना जो ओपनिंग स्टँड हवा होता जनमान तोंडली क्रिकेट संघाला, तो ओपनिंग स्टँड पहिल्या षटकात दिलेला आहे सूरज विषयनं. 6 चेंडूत वैयक्तिक 11 धाब्याचं योगदान. 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगल त्याच्या बॅटमधून. विजयाचं समीकरण 12 चेंडू
आणि आता 12 धावेची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. सध्या मॅचमध्ये तुम्ही फ्रंट सीटवर पाहताय टीम जनमान तोंडलीला मात्र विकेट आणि डॉट बॉल आणि त्या सोबतीनं हवंय कमबॅक ते गोलंदाज दर्शन शेळकेकडून, जो सध्या तयार झाला फार एंडकडून ओव्हर नंबर 2च्या दरम्यान. बॅकफुटवर गेले, पूल करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल बॉडी लेंथ होता, निघालाय ते डेस्टी रक्षक आकाश यांच्या दिशेनं. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर चांगला वेग. गोलंदाज दर्शन शेळकेकडून डॉट बॉलची झाली सांगता. धावा सध्या स्थिर 11 ऑन बोर्ड. 11 बॉल आणि आता विजयाकरता आवश्यकता 12 धावेची. 11-12चाही सामना बनू शकतो. आणखीन एक चांगला बॉल पुढ्यात टाकलाय. थोडे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते सूरज, फॉलो करण्यात आलेला आहे. दर्शन शेळके यांच्या वतीने मात्र कमालीची कामगिरी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेले आहेत. सूरज विषयच्या विरोधात डॉट बॉल आलेत, याचाच अर्थ काय, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर आता दबाव बनलेला आहे आणि या प्राप्त परिस्थितीचा फायदा टीमला घ्यावा लागेल. यावेळेला बॅट अँड पॅडमध्ये बॉल दिशा दिली आहे, फ्लिक केला, एक सिंगल बनली आहे. सेकंडसाठी चान्सच नाही आहे. स्वप्नील दलवी वेगानं डीपमधून आलेत. सिंगल धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे, ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 9 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही 11 धावेची गरज. राज मोबाईल अँड इंटरप्राइजेस यांच्या वतीनं प्रत्येक आयवा जेलसाठी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून आपण आकर्षक एअरबड्स गिफ्ट देतोय, सो प्रेक्षकांनी देखील रेडी राहा. यावलेला खोलात होता बॉल, ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित झाले, एकच धाव. चांगला थ्रो दिलेला आहे. पहिल्या सटेमध्ये चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या 4ही क्रिया तितक्या झपाट्याने यशस्वीरित्या करत असताना आपण बघत आहोत डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रवीण शेळकेला. या षटकात 4 चेंडूत आतापर्यंत 2च धावा खर्च झालेल्या आहेत. जे कमबॅक हवं होतं, जी वापसी हवी होती, ती वापसी मात्र केलेली ती गोलंदाज दर्शन. मात्र समोर सूरज विषय जो अजूनही सेट आहे, हे युद्ध मात्र पाण्याजोगं असेल. यावलेला बॉल हवेत, जेलची संधी, मॅचची प्राइज विकेट आणि ती आली आहे सूरज विषय बाद. सूरज आता परतीच्या दिशेला. सूरज विषयची विकेट. जल्लोष सुरू झालाय. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडाबे बी क्रिकेट संघाचा फलंदाज बाद. रायटी बॅटरसाठी स्लोवर ऑफ कटर होता, पडल्याबरोबर थोडी हरकत करत बाहेरच्या बाजूने निघत होता. लाईन व्यवस्थित पिक करता आली नाही सूरजला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र जबरदस्त झेल दर्शननं संपादित केलेलं आहे. दर्शन यांच्या मॅचमध्ये गोलंदाजीचं जबरदस्त प्रदर्शन सध्या आपण बघत आहोत. आता विजयाचं समीकरण 7 बॉल आणि या मॅचमध्ये 10 धावेची आवश्यकता. गेम इज ऑन. आता खऱ्या अर्थानं सामना बनलेला आहे. नवीन बॅटर सूरज यांचे बंधुराज मिरज बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. याही फलंदाजानं बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात कमालीची कामगिरी केली होती. ॲज अ बॅटर या बॅटरकडे देखील पोटेन्शियल आहे, मात्र आता परिस्थिती बिकट आहे आणि अशा बिकट परिस्थितीत तुमच्याकडून टी फॉर टेम्परामेंट, संयम फार महत्वाचा आहे. सध्या 5 बॉलमध्ये 2च धावा देत महत्वाची सूरजची विकेट कॅरी केलेले गोलंदाज दर्शन, सो कॉन्फिडन्स त्याचाही दुणावलाय. 7 चेंडू 10. नवीन बॅटर मिरज आता स्ट्रायकर एंडला. हा बॉल दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, चांगलाच फिरवलाय, हरकत करत निघालाय बॉल तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं आणि कमबॅक झालंय ते टीम आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाचं. 23चा पाठलाग सुरू होता. पहिल्या षटकात 11 धावेचा चांगला स्टार्ट. तदनंतर जशी डॉट बॉल पर्सेंटेज वाढली, सूरजवर दबाव बनला, तो बाद झाला. मिरजच्या विरोधात देखील डॉट बॉल न झाली ती दुसऱ्या षटकाची सांगता. 6 चेंडू कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. आता आवश्यकता ती 10 धावेची. 6 बॉल 10 धावा. अंतिम षटक, अखेरचं षटक, निर्णायक षटक. आता संघ कर्णधारानं स्वतःच्या खांद्यावरती दिली आहे जबाबदारी. हा बॉल नाही तर हा सामना त्यानं स्वतःच्या हाती घेतलेला आहे. मागच्या षटकात दर्शनचं जबरदस्त प्रदर्शन, अवघ्या 2 धावा देत त्यानं सूरजची विकेट कॅरी केलेली आहे. आघाडीसाठी आनंद जे सध्या स्ट्रायकरला तर नॉस्ट्रा करेनला आपण बघत आहोत मिरजला. 7 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार होतोय स्वतः संघनायक आकाश खुने.
6 चेंडू 10 धावा. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. अंतिम टप्प्यापर्यंत, अंतिम बॉलपर्यंत हा सामना रगेल, नो डाऊट अबाउट दॅट वन. ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या देखील 10 क्रिक लाईव्ह या वाहिन्याच्या वतीनं वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. 6 बॉल 10, गोलंदाज तयार आकाश. पहिला बॉल, बॅटची कडा घेतली आहे. गली पॉइंटला फिल्डर आलेत मोहित. चांगला झेल संपादित होतोय. आनंद माघारी परत आहेत. मात्र आनंद झालाय तो आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे बीच्या पाठीराख्यांना. फलंदाज बाद, दुसरा आदरा लागतोय टीम जनमान तोंडलीला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी अविनाश दाखल होत आहेत. कोण विसरेल अविनाशला, ज्यानं भराडबंदर सामेगावच्या विरोधात 1 चेंडू 4 धावेची गरज असताना तो गोल्डन सिक्सर लगावला होता. मात्र सध्या परिस्थिती थोडी अगेन्स्ट झाली आहे जनमान तुंडली टीमच्या विरोधात. त्याच कारणास्तव या मॅचमध्ये आता अविनाश यांचाही कस पणाला लागलेला असेल. संघकर्णधार आकाशनं पहिल्याच बॉलवर झकास कामगिरी केलेली आहे. त्यानं बाद केलेलं आहे ते फलंदाज आनंदला. 5 चेंडू 10 धावेची गरज. दोन्ही बॅटर आता फ्रेश आहेत. गोलंदाज तयार होतोय संघनायक सरसेनापती आकाश. फुलटॉस, आक्रमण केले समोर. मिस्टॅम स्ट्रोक, बॉल हवेत. फिल्डर आलेत ओमकार आणि आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आता माघारी परततोय. आनंदाच्या सोबत माघारी परततायत हवी. गोलंदाज आकाशात होतो या मॅच मध्ये हवी. बॅक टू बॅक दुसरा धक्का त्यानं दिलाय. फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक संधी आता बनली होती गोलंदाज आकाशला. विकेट हॅट्रिकसाठी ग्रामपंचायत सदस्य योगेशजी दळवी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. संधी बनली आहे ती आता गोलंदाज आकाशला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी नरेश कुर्ले दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डाव सध्या कोलमडलाय टीम जनमान तोंडलीचा. मात्र संकटकालीन परिस्थितीत संकटमोचक तारणारी कामगिरी करावी लागेल ती नरेशला. ऑन हॅट्रिक आकाश तयार. ओ बॅकफुटवर गेले समोर. फोर्सिबल लीड, क्षेत्र रक्षक उपस्थित. हाताचा पिसारा फुलवलाय, पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज नरेश कुर्लेचा खेळ. आणखी एक धक्का. आल्या पावली माघारी नरेश. तिसरा फलंदाज माघारी. महत्वाच्या सामन्यात आकाशनं केली आहे विकेट हॅट्रिक कंप्लीट. बॅक टू बॅक तिसरा धक्का त्यानं दिलाय. मॅच आता आली आहे ती 3 बॉल 10 धावेवर. तुकाराम खाटेकरे सर यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. दर्शन शेळकेनं दबाव बनवला आणि सध्या त्या दबावाचा फायदा घेतलाय तो गोलंदाज आकाश खुनेनं. म्हटलं जातं ना, यूही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. पूछो उन चिड़ियों से कैसी बनती आशिया, बोली तिनका तिनका उठाना पड़ता है. आणि सध्या प्रत्येक धाबेसाठी या मॅच मध्ये संघर्ष करण्यास भाग पाडलाय टीम जनमान तोंडलीला. लेफ्टी बॅटर आदर्श सध्या बॅटिंगसाठी दाखल झालेला आहे. आदर्शनं यापूर्वी एकही सामन्यात फलंदाजी केली नाही. आता महत्त्वाच्या सामन्यात त्याला बॅटिंगसाठी धाडलंय. त्याच कारणास्तव परिस्थिती त्याच्या विरोधात आहे. कारण सध्या प्रेशर, दबाव बनलाय आणि सगळ सुरू झालंय ते जनमान तोंडलीचं. 3 बॉल 10. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सामना. 3 बॉल 10 ची आवश्यकता. बॉल तयार होतोय आकाश. यावलेला लेट बॉल उजव्या एसटीच्या बाहेर टाकलाय. हरकत करत निघालाय तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं वाईटसाठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे. या टेलिकास्ट टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. फेर बॉल, योग्य बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. 2 चेंडू आता 10 धावेची गरज. 2 चेंडू 10 धावा.
एखादा चौकार षटकार आव्हान जिवंत राहील जनमान तोंडलीचं. मात्र डॉट बॉल जर आला तर विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होईल टीम आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बेबी. 2 बॉल दा या वेळेला कमी गतीने टाकलाय. चांगला बॉल हरकत करत निघालाय तो यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक 3 विकेट आणि तदनंतर आलेत बॅक टू बॅक 2 डॉट. आता शेवटचा 1 बॉल आणि विजया करता 10 धावेची गरज. उमेश शेळके सर यांच्या वतीनं दर्शनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. 1 बॉल 10 धावा. सागर शेळके यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. 1 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार आकाश. शेवटचा बॉल हवेत आहे. झेलची संधी. ओव्हर हॅट्रिक विथ अ मॅडर ओव्हर. जल्लोष सुरू झालाय तो आदर्श DS जय बजरंग डोंगरगाव बी क्रिकेट संघाचा. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक टीम जनमान तोंडली. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय. चला दोन्ही टीम हँडशेक करा. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बेबी आणि त्यासोबत जनमान तोंडली. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. दर्शननं कमबॅक केलं. जशी सूरजची विकेट काढली तसा मात्र या मॅच मध्ये माघारी पाहिलं नाही आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगावेनं. आणि अखेर दमदार विजय संपादित करत सुपर 3चं तिकीट या टीमनं काबीज केलेलं आहे. चला हँडशेक करा सूरज अँड ऑल टीम. आदर्श DS11 जय बजरंग डोंगरगाव बी तमाम पाठीराख्यांना सूचना आलेल्या आहे मॅनेजमेंट कमिटीची. हे